नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, हाऊ टू सॉल्व द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड हाऊ वी थिंक अबाउट इट, त्या क्वेश्चन्स सोडवण्यासाठी मी कशा प्रकारे विचार केला पाहिजे याचा एक पहिला पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. आता तोच विषय आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वीही सांगितलं की प्रश्न प्रकारानुसार अभ्यास करणं हे किती महत्त्वाचं आहे म्हणण्यापेक्षा किती सोपं आहे, आणि आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी ह्या प्रश्न प्रकारानुसार अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण परीक्षा तंत्रामध्ये असं असतं की परीक्षेचा पॅटर्न ठरलेला असतो, प्रश्नपत्रिका ठरलेली असते, म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न ठरलेला असतो आणि त्यानुसारच आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि मग याचा विचार करून आपण जर प्रश्नांची तयारी केली, प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची याची जर तयारी केली तर अधिक ते सोपं होऊ शकतं. कारण यापूर्वी आपण पूर्ण पाठ्यपुस्तकातले संबोध, कन्सेप्ट्स आपण याच्या आधी शिकलेलो आहोत, त्याच्या आपण रिव्हिजन्स पण केलेले आहेत, त्याच्यावर आधारित काही चाचण्या आपण दिलेल्या आहेत, टेस्ट सोडवलेल्या आहेत, काही पेपर लिहिलेले आहेत पूर्ण गुणांचे. याचा सगळा विचार करून आपल्या डोक्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट आहेतच, आणि या कन्सेप्टचा उपयोग फक्त आपल्याला योग्य वेळी, योग्य ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. आणि म्हणून याचा सराव होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तसं पाहायला गेलं तर खूप सोपे आहेत, कारण पटकन मला ऑप्शन त्या ठिकाणी दिलं की माझं काम संपतं आहे. परंतु बऱ्याच वेळा ते ऑप्शन देताना आपण बऱ्याच वेळा विचार करत नाही. आपण पटकन काहीतरी टिक मार्क करतो किंवा पटकन आपण ते लिहून टाकतो. नंतर असं वाटतं आपल्याला की हे उत्तर असावं म्हणून आपण लिहून टाकतो. तर तसं न करता कॉन्फिडन्स आपल्याला आला पाहिजे. तो कॉन्फिडन्स येण्यासाठी ते उदाहरण निदान कच्चं आपण ते सोडवून बघितलं पाहिजे. हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण तोच विषय आज पुढे या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. आता हा प्रश्न क्रमांक 1A, सिमिलॅरिटीवरचे मी उदाहरणं घेतो आहे. सिमिलॅरिटीवर काय काय विचारलं जाईल याचा विचार करून मी ते उदाहरणं या ठिकाणी घेतो आहे तुमच्यासाठी. याच्या पुढे आपण प्रत्येक प्रकरणाचा विचार करणार आहोत. प्रत्येक प्रकरणाचा विचार प्रत्येक प्रश्नासाठी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ निश्चित बघा आणि याचा तुम्हाला किती फायदा झाला हे मला निश्चित कळवा. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला की इफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर ऑफ इक्वल एरियाज. येस, इफ two similar triangles are of equal area, then the two triangles are dash dash. Options are given. A option, similar but not congruent, similar and congruent, neither similar nor congruent, and fourth option is none of above. Now these four options are given to you. मग या 4 ऑप्शनमधून मला नेमकं कसं शोधायचं, तर मला हा एक कन्सेप्ट माहिती असला पाहिजे. आता बघा, इफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर गिव्हन टू यू बट दिस 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया. समजा असा विचार करूया आपण की 2 ट्रायंगल मला दिलेले आहेत, त्यांचा एरियासुद्धा सारखा आहे. मग ज्यावेळेस एरिया सारखा असेल आणि ट्रायंगल सिमिलर असतील तर काय घडेल बघूया आपण. A1 हा एक ट्रायंगल आहे. A1 is equal to A2 means area of these two triangles are
इक्वल अँड वी आर गिव्हन दॅट A1 इज सिमिलर टू A2. A1 आणि A2 हे सिमिलर पण आहे. बघा गंमत कशी होते की या ठिकाणी एरिया इक्वल आहे आणि ट्रँगल सिमिलर आहेत. मग आता ज्यावेळेस एरिया इक्वल असेल त्यावेळेस आपल्याला काय घडेल हे सांगायचं आहे. म्हणून ट्रँगल्स आर सिमिलर, वी नो दॅट. नाउ व्हॉट इज द थेरम ऑफ सिमिलर area of similar triangle? Theorem is that if two triangles are similar, then area ratio of the areas of these two triangles is equal to the ratio of the square of the corresponding sides. मग आता समजा A1 ची साईड S1 आहे आणि A2 ची साईड S2 आहे असं मी गृहीत धरतो. म्हणून A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. बघा सॉरी, A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. मी काय लिहिलं आहे इथे? थेरम लिहिलेला आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगल्स याचा थेरम मी या ठिकाणी लिहिलेला आहे. येस, त्याच्याप्रमाणे मी सूत्र लिहिलेलं. ते बाकीचं तुम्हाला माहिती आहे की स्क्वेअर ऑफ ऑल द साइड्स वगैरे आपल्याला हे कळायला हवं. मग आता इथे मी असं म्हणतो की बट A1 इज इक्वल टू A2 गिव्हन आहे. हे बघा मला दिलेलं आहे A1 इज इक्वल टू A2. मग A1 इज इक्वल टू A2 दिलेलं असल्यामुळे काय घडेल त्याचा मला या ठिकाणी विचार करायचा आहे. काय घडेल? एरिया जर इक्वल आहे तर रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू 1:1. म्हणजे त्यांचा रेशो 1:1 असेल. A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1:1. येस, मग हा रेशो जर 1:1 असेल तर ही किंमत 1:1 मी जर इथे ठेवली तर काय घडेल बघा. 1:1 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. अँड हेन्स S1 स्क्वेअर इज इक्वल टू S2 स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय जर मी केलं तर S1 स्क्वेअर इज इक्वल टू S2 स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर रूट, याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर S1 इज इक्वल टू S2. म्हणजे एक साईड दुसऱ्या साईडशी कॉन्ग्रँट आलेली आहे, इक्वल आलेली आहे. तशाच सगळ्या साईड्स येतील. अँड इफ ऑल द साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रँट विथ द ऑल साइड्स ऑफ द अदर ट्रायंगल, देन वी से दॅट these two triangles are congruent triangles. And hence the triangles are similar and also congruent, means our option is B, that is similar and congruent. Now if the areas of these two similar triangles are equal, then the triangles are similar also and congruent also. हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडावं लागेल. अतिशय सोपे प्रश्न असतात, पण ह्या सोप्या प्रश्नांमध्ये आपल्याला कन्सेप्ट दडलेले असतात आणि हे कन्सेप्ट जे दडलेले असतात ते मला शोधायचे असतात. आणि मग ते दडलेले कन्सेप्ट शोधण्यासाठी माझे हे कन्सेप्ट याच्या आधी याच्या पूर्वी झालेले असले पाहिजेत, ते माझ्या उजळणीतून गेलेले असले पाहिजेत, त्याचा मला सराव असला पाहिजे. अशा अनेक बाबी याच्यामध्ये येत असतात. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. एक डायग्रॅम आपल्याला दिलेली आहे. आपण अजून एक थेरम म्हणूया त्याला आपण, किंवा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तो आपण ती प्रॉपर्टी शिकलेलो आहे. वी ऑलरेडी लर्न दिस प्रॉपर्टी, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. येस, इफ 3 पॅरलल लाईन्स आर गिवन, डायग्रॅम अशा प्रकारे दिलेली आहे मला. आणि हे अगदी पटकन सोडवता येण्यासारखं आहे. इथे ABCDEF अशा प्रकारे आपल्याला नावं दिलेली आहेत. AB इज अ इंटरसेप्ट. बघा आता आपल्याला काय काय डोक्यामध्ये आलं पाहिजे. ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या ज्या 2 लाईन्स मी या काढलेल्या आहेत त्यांना काय म्हणतात, तर या 2 लाईन्सला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. ह्या बाबी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत.
AB इज अ इंटरसेप्ट, BC इज अ इंटरसेप्ट. बरोबर आहे. मग हा प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स काय आहे बघा. हे सगळे उदाहरणं घेता घेता या आता अशा प्रकारचे बरेचसे उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. बऱ्याचशा क्वेश्चन्समध्ये असा एक ट्रॅपिझियम दिलेला असतो आणि या ट्रॅपिझियममध्ये म्हटलेलं असतं की ABCD इज अ ट्रॅपिझियम. हे बघा, या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय ABCD इज अ ट्रॅपिझियम आणि एक पॅरलल लाईन या ठिकाणी दिलेली असते. मी समजा PQ इज अ लाईन पॅरलल टू AD असं म्हटलं आहे. काय काय दिलं आहे बघा. ABCD इज अ ट्रॅपिझियम. येस. मग तो ट्रॅपिझियम आहे म्हटल्यानंतर मला काय फ्लॅश झालं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला फ्लॅश असं झालं पाहिजे की वन पेअर ऑफ ऑपोजिट साईड इज पॅरलल. हे मला फ्लॅश झालंच पाहिजे, तरच मला थ्री पॅरलल लाईन्सचा कन्सेप्ट त्या ठिकाणी आठवेल. म्हणून 1, 2 and 3 मला काय दिलं आहे की ABCD ट्रॅपिझियम आहे, म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल आहेत. AD इज पॅरलल टू BC. दुसरा भाग असा की PQ इज पॅरलल टू AD असं म्हटलं आहे, म्हणजे PQ इज ऑल्सो पॅरलल टू BC बिकॉज AD इज पॅरलल टू BC. हा कन्सेप्ट आपला पटकन लक्षात आला पाहिजे. आणि मग AB and CD these are the transversals of these three parallel lines. या थ्री पॅरलल लाईन्सचा तो काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. आणि मग इंटरसेप्ट कोणते येतील तर AP and PB इज अ इंटरसेप्ट, DQ and QC इज अ इंटरसेप्ट. हे लक्षात आलं पाहिजे. असेच उदाहरणं आपल्याला याच्या पद्धतीनेच येणार आहे. म्हणजे सगळे उदाहरणं या ठिकाणी घेणं उचित ठरणार नाही, पण कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग आता काय काय दिलं इथं तर AB इंटरसेप्ट 8 युनिट्स, BC इंटरसेप्ट इज 4 युनिट, DE इंटरसेप्ट इज 6 युनिट अँड EF इंटरसेप्ट वी हॅव टू फाइंड. असा क्वेश्चन आपल्याला दिला आहे. अतिशय सोपं आहे. तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्सचं स्टेटमेंट आठवलं नाही तरी चालेल, पण त्या स्टेटमेंटनुसार हाऊ टू राईट द रेशो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतो, पण ती प्रॉपर्टी तुम्हाला आठवेलच किंवा आठवलीच पाहिजे किंवा ती पाठ झालीच पाहिजे. हे बघा, एखादी प्रॉपर्टी किंवा एखादा थेरम नुसता पाठ असणे याला कोणत्याही प्रकारची किंमत नाही आहे. का असं मी म्हणतो, कारण माझं ते पाठ असल्यानंतर मला त्याचं ॲप्लिकेशन आलं पाहिजे, मला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आणि तो उपयोग जर मला येत नसेल तर ते पाठांतराला शून्य किंमत आहे. आणि म्हणून आपल्याला हे पाठ असणं गरजेचंच आहे असं नाही, पण तो थेरम मला आकलन झालेला असला पाहिजे. तो पाठ नसला तरी चालेल, पण तो आकलन झालेला असला पाहिजे. वी मस्ट अंडरस्टँड दिस थेरम, वी मस्ट अंडरस्टँड दिस प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी मला अंडरस्टँड झालीच पाहिजे, तरच मला या ठिकाणी हे रेशो लिहिता येतील. मग ते रेशो मी कसे लिहिणार आहे तर AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF असा मी रेशो लिहिणार आहे. याच्या बिहाइंड प्रॉपर्टी काय आहे तर इफ द transversal intersect the three parallel lines, then the ratio of the intersect formed on the one transversal is equal to the ratio of the intercepts formed on the any other transversal due to the three parallel lines. This is our property. ही आपली प्रॉपर्टी. मग त्या प्रॉपर्टीनुसार मी रेशो लिहिणार आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की असं AB अपॉन BC लिहायचं, AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF असं लिहायचं का. बऱ्याच वेळा असं असतं की ही आकृती अशी उलट असते. लक्षात आलं. उलट असते म्हणजे काय नेमकं तर ही 3 डायग्रॅम्स अशा असतात, त्यानंतर अशा प्रकारे दिलेलं असतं. मग लिहिताना तुम्ही असं लिहिणार का नाही. बऱ्याच वेळा कन्सेप्ट बघा, आपले कन्सेप्ट कसे असतात, हे कन्सेप्ट आपल्याला तयार करावे लागतात. म्हणजे बरेचसे कन्सेप्ट असे असतात की ते आपल्याला, कारण तो रेशो आहे. तुम्ही हा रेशो कसा लिहू शकाल पुन्हा तर BC अपॉन AB. बघा तुम्ही कसं घेतलं आहे, आता इथे BC अपॉन AB असं घेतलं आहे, तर पुढच्या वेळेस तुम्ही रेशो कोणता घेणार तर DE अपॉन EF घेणं चुकीचं आहे.
कारण मी सुरुवात इथून BC पासून केलेली आहे, खालून सुरुवात केलेली आहे. तसं मला इकडच्या बाजूला ट्रान्सव्हर्सलला सुद्धा खालच्या बाजूने सुरुवात करावी लागेल. म्हणजे EF/DE असा रेशो मला लिहावा लागेल. बघा, पहिला रेशो मी काय लिहिला, BC/AB = EF/DE. चालेल. उलटं तुम्ही असं लिहू शकतात, EF/DE = BC/AB. चालेल. तुम्ही असं लिहू शकतात, DE/EF बघा, आता DE पासून सुरुवात केली म्हणून काय लिहिणार मी, AB/BC असा रेशो तुम्ही लिहू शकतात. म्हणजे रेशो कसे लिहायचे आणि कसे आले पाहिजेत हे एकदा आपल्याला आकलन झालं की पुन्हा त्या उदाहरणांकडे आपल्याला बघावं लागत नाही. मग या उदाहरणांमध्ये अजून पुढे काय कन्सेप्ट आहे आपल्याला, तर रेशो लिहून झाल्यानंतर मला क्रॉस मल्टिप्लाय आला पाहिजे. ते क्रॉस मल्टिप्लाय मला आल्यानंतर त्याचा गुणाकार व्यवस्थित आला पाहिजे. हा सगळा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण आता मग याचं उत्तर काढूया. सोपं आहे. तुम्ही वही पेन घेऊन बसलेला असाल तर तुम्ही पटकन काढाल. AB/BC. तुम्ही म्हणाल की सर एवढं लांबवता काय, AB/BC = DE/EF. AB is 8, BC is 4 = DE 6 and EF. बघा, एखादा अतिशय हुशार मुलगा असेल तर विदाऊट क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला पटकन सांगता येईल. 4च्या दुप्पट 8 आहे, तर याच्या दुप्पट 6 आहे, म्हणजे ही EF किती असेल, 3 असेल. ॲन्सर इज 3. क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करून बघा, ॲन्सर इज 3. म्हणजे हा कन्सेप्ट मला द्यायचा आहे. मी तुम्हाला सोडवून दाखवतो आहे असं नाही, किंवा हे सोडवून तुम्ही बघितलंच पाहिजे असं नाही. ज्या वेळेस मला कॉन्फिडन्स असतो की येस इट इज करेक्ट, त्यावेळेस मला ते पटकन लिहिता येतं. आणि हा जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा भाग आहे, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का इम्पॉर्टंट आहे, कारण याच्या पुढे तुम्हाला ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षा MCQ क्वेश्चन्सवर आधारित आहेत. मग तुम्ही CET द्या, JEEची परीक्षा द्या, किंवा तुम्हाला नीटची परीक्षा द्या, या सगळ्यांमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्सच विचारले जातील. तिथे तुम्हाला लिखाणकाम काहीही करायचं नाही आहे. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स फक्त 4च विचारले. तुम्ही असं म्हणाल की सर प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 4च प्रश्न आहेत आणि 4 प्रश्नासाठी आपण किती अभ्यास करतोय. येस, करेक्ट, आपल्याला अभ्यास करावाच लागेल. या 4 प्रश्नांच्या अनुषंगाने मला कसं सोडवायचं आहे याचा उपयोग करून पुढच्या इयत्तांकडे किंवा पुढच्या परीक्षांकडे बघायचं आहे. हा एक भाग लक्षात घ्या. म्हणून तुमच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या ज्या काही परीक्षा, स्पर्धा परीक्षा होतात त्या किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. नुसतं पेपरसाठी अभ्यास करणं, नुसतं 10वी पास होण्यासाठी किंवा 10वीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणं, हे नुसतं परीक्षेसाठी अभ्यास करणं, हा भाग थोडासा बाजूला आपण ठेवूया. आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे. या दृष्टीने जर तुम्ही अभ्यास केला तर मला असं वाटतं कितीतरी मुद्दे तुमचे क्लिअर होतील. मग ह्या परीक्षा अतिशय किरकोळ आपल्याला वाटायला लागतील आणि पटकन आपल्याला त्या परीक्षा देता येतील. त्याचं टेन्शन येणार नाही, त्याचा तणाव येणार नाही आणि ह्या परीक्षा आपण सहज रीतीने पास होऊ शकतो. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्कोरिंग करू शकतो आणि पुढचा जो मार्ग आहे तो आपला सहज खुला होऊ शकतो. तर हे माझं सांगणं असं आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. मग एकदा का दुर्लक्ष करण्याची सवय आपल्याला लागली की मग आपल्याला ते करता येत नाही किंवा त्याच्यावर ते करण्यावर कॉन्सन्ट्रेशनही आपलं राहत नाही. म्हणून ह्या बाबी तुम्ही लक्षात घ्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सॉरी. पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की द करस्पॉन्डिंग मीडियन्स ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स.
प्रश्न नीट आहे का? द करस्पॉन्डिंग मीडियन्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर इन द रेशो 4:7. बघा, म्हणजे मीडियन ऑफ वन ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल्स आहेत दोघं. बघा, ट्रायंगल समजा मी या ठिकाणी आकृती दिलेली नाही पण मी काढतोय. या ठिकाणी एक ट्रायंगल आहे, हा एक दुसरा ट्रायंगल आहे. येस, हा एक ट्रायंगल ABC आहे असं मी गृहीत धरतो. दुसरा ट्रायंगल PQR आहे. आता या प्रश्नावरून सुद्धा मला 2-3 कन्सेप्ट तुम्हाला द्यायचे आहेत आणि ते कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. ते पुस्तकात दिलेले नाहीत पण तरीही आपल्याला त्या कन्सेप्टचा विचार करायचा आहे, कारण सिमिलर ट्रायंगलच्या अनुषंगाने हे कन्सेप्ट आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. येस, ट्रायंगल्स आर सिमिलर. त्यांनी काय म्हटलेलं आहे की द करस्पॉन्डिंग मीडियन्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर इन द रेशो. मग याची मीडियन, समजा या ठिकाणी मी मीडियन घेतोय AD. मीडियन कशी घ्यायची हा पण भाग आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज मीडियन? मीडियन इज द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल अँड मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड, दॅट इज द मीडियन. ती मीडियन आपल्याला, म्हणजे अपोजिट साईड, मी हा व्हर्टेक्स घेतला तर त्याच्या अपोजिट साईडचा मिड पॉईंट मी घेतला आणि हा व्हर्टेक्स आणि मिड पॉईंट जॉईन केला, दिस इज द मीडियन. तसंच हा मिड पॉईंट आहे, आपण याला PS म्हणूया. मग AD/PS इज इक्वल टू गिव्हन 4:7. हा रेशो मला किती दिला आहे? 4:7. लेट देअर रिस्पेक्टिव्ह एरियाज बी A1 अँड A2. देन व्हॉट इज A1:A2? मला विचारलं काय, A1:A2 किती? बघा, 3 मुद्दे दिलेले आहेत. ट्रायंगल्स आर सिमिलर, रेशो ऑफ द मीडियन्स आर गिव्हन अँड वी हॅव टू फाइंड A1:A2. मग आता तुम्ही असं म्हणाल की सर सिमिलर ट्रायंगल्स आहे, त्याच्या साईड द्यायला हव्या होत्या, साईडचा रेशो द्यायला हवा होता, इथं मीडियनचा रेशो दिलेला आहे, आम्ही काय करायचं? एक लक्षात घ्या, सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीमध्ये अजून असं आहे की इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर, ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल PQR असं जर आहे तर आपल्या थेरमनुसार आपण कसं लिहितो ते आधी मी लिहितोय. हे बघा, हे उदाहरण सोडवणं अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं तर हे उदाहरण सुटून जाईल, म्हणजे काही अडचण नाही. उत्तर तुम्हाला काढता येईल. पर्याय पण दिलेले आहेत, ते पर्याय मी तुम्हाला सांगितले तर त्याच्यातले पर्याय पटकन तुम्हाला निवडता पण येतील. म्हणजे त्याचा कन्सेप्ट समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून हे ट्रायंगल जर सिमिलर असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, मला काय लिहिता येईल थेरमप्रमाणे, AB² इज इक्वल टू ऑर, बघा, BC² अँड ऑर इज इक्वल टू AC²/PR². दिस इज आवर थेरम. मग सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत असं असतं की इफ वी ड्रॉ द मीडियन्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल देन द एरियाज ऑफ दिस 2 सिमिलर ट्रायंगल्स आर इक्वल टू स्क्वेअर ऑफ द मीडियन्स. मीडियन्सच्या सुद्धा स्क्वेअर बरोबर तो असतो. बघा, मग आता मीडियनचा स्क्वेअर म्हणजे काय, इज इक्वल टू AD²/PS² असं सुद्धा असेल. येस, किंवा आता अजून एक नवीन कन्सेप्ट सांगून ठेवतो की या सिमिलर ट्रायंगल्सचे मी अल्टिट्यूड काढले. हा अल्टिट्यूड आहे. व्हॉट इज अल्टिट्यूड? अल्टिट्यूड इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल टू द अपोजिट साईड. परपेंडिक्युलर ड्रॉन, दॅट इज अल्टिट्यूड. म्हणून हा एक अल्टिट्यूड मी काढला, हा दुसरा अल्टिट्यूड काढला. समजा याला मी E नाव दिलं आणि याला F नाव दिलं तर इज इक्वल टू, बघा पुन्हा मी एक फॉर्म्युला लिहितोय, AE²/PF². म्हणजे हे जे 2 भाग मी घेतले हे ॲडिशनल घेतले. येस, मग साईडच्या स्क्वेअर बरोबर पण असतो हा रेशो आणि मीडियनच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो किंवा अल्टिट्यूडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल मला असं वाटतं. म्हणून मग आता काय येईल तुम्ही सांगा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे
A1 अपॉन A2 इज इक्वल टू M1 स्क्वेअर अपॉन M2 स्क्वेअर. मी इथे नावं घेतलेत म्हणून. M1 म्हणजे मीडियन ऑफ वन ट्रायंगल डिवायडेड बाय मीडियन ऑफ द सेकंड ट्रायंगल. येस, M1 स्क्वेअर अपॉन M2 स्क्वेअर. मी स्क्वेअरिंग केलं कारण तो सिमिलर ट्रायंगल्स आहेत आणि म्हणून 4 स्क्वेअर मीन्स 16 अपॉन 49 means the option is 16 as to 49. It is very important. 16 as to 49 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सहज उत्तर लिहिता येईल. पण केव्हा लिहिता येईल की मला हे कन्सेप्ट माहिती आहेत. मला हे कन्सेप्ट माहिती असल्यानंतर मला हे एवढं लिहावं लागणार नाही. तुम्ही प्रश्न वाचल्याबरोबर तुम्ही याचा स्क्वेअर करणार आणि ताबडतोब ऑप्शन चूज करणार. मग हे येण्यासाठी मला हे कन्सेप्ट आधी माझ्या अगदी काय म्हणूया आपण किंवा हे कन्सेप्ट मला बघितल्याबरोबर लक्षात आले पाहिजेत. बघितल्याबरोबर मला ते समजले पाहिजेत. बघितल्याबरोबर मला कॉन्फिडन्स आला पाहिजे की येस इट इज करेक्ट. मी जो विचार करतो आहे तो करेक्ट आहे अशा पद्धतीने असलं पाहिजे. तरच त्याचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. ओके, आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चनसुद्धा आपल्याला सिमिलॅरिटीवरच आहे. तो सिमिलॅरिटीवरचा क्वेश्चन कशा प्रकारे आहे ते बघूया आपण. अ व्हर्टिकल पोल 40 मीटर लॉंग कास्ट अ शॅडो ऑफ 20 मीटर. आता उदाहरण वाचता वाचता आपल्याला लगेच डायग्राम काढता आली पाहिजे. अ व्हर्टिकल पोल ऑफ 40 मीटर. आता 40 मीटरचा एक पोल आहे, हे ग्राउंड आहे. येस, व्हर्टिकल पोल ऑफ 40 मीटर म्हणजे हा 40 मीटर आहे. येस, कास्ट अ शॅडो या ठिकाणी पडेल 20 मीटरची शॅडो पडते. हे 20 मीटर ही शॅडो आहे. येस, ऑन अ ग्राउंड ॲट द सेम टाइम अ टॉवर. एक टॉवर आहे, ग्राउंड हेच आहे. येस, किती मीटर आहे टॉवर? डॅश मीटर टॉवर कास्ट अ शॅडो ऑफ 50 मीटर लॉंग ऑन अ ग्राउंड. 50 मीटरची शॅडो तयार होते. कोणाची? या पोलची, बरोबर आहे, टॉवरची. आणि ह्या टॉवरची लेंथ मला काढायची आहे. शॅडो मला दिलेली आहे 50 मीटर. येस, मी अशा पद्धतीने ट्रायंगल्स तयार करून घेतले. मग आता हे ट्रायंगल्स कसे आहेत? तर दिस ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स and when the triangles are similar corresponding sides are in proportion. हे सिमिलर ट्रायंगल होतील कारण लाईट रेज वगैरे वगैरे हे माहिती आहे तुम्हाला. हे तुम्ही आधी शिकलेला आहात त्याच्यामुळे मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही इथे सारखी. त्यामुळे हे दोघं सिमिलर ट्रायंगल आहे. मग रेशो कसे लिहायचे? मग नावं द्यायचे का? काही नावं देण्याची गरज नाही. आपण सरळ इथे लिहूया 40 अपॉन x इज इक्वल टू 20 अपॉन 50. क्रॉस मल्टिप्लाय करूया. x या ठिकाणी जाईल, 20 इथं येईल, 50ने याला गुणावं लागेल म्हणजे 40 इंटू 50 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू x. 0 0 गेला, बे एका बे, बे दुणे 4 म्हणजे इथे 20, 20 पंचे 100. x इज इक्वल टू 100 मीटर. ऑप्शन लगेच चूज करायचा आहे 100 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला पटकन काढता येईल. हा एक कन्सेप्ट झाला, म्हणजे हा शॅडोचा कन्सेप्ट झाला. मग असे बरेच उदाहरणं असतील. एखाद दुसरं उदाहरण कुठलं तरी आलं तर ह्या शॅडोच्या कन्सेप्टवरून मला सहज इतर उदाहरणं सोडवता येतील. सगळीच उदाहरणं सोडवले पाहिजेत असं काही नाही. मी त्या कन्सेप्टवरचे उदाहरणं कसे सोडवायचे याचा आपण या ठिकाणी विचार करतो. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन हा अँगल बायसेक्टरवरचा आहे. अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला माहिती असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की थेरम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे असं नाही. तो थेरम तुम्हाला अंडरस्टँडिंग झाला पाहिजे आणि ॲप्लिकेबल झाला पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला ॲप्लिकेशन आलं पाहिजे, त्याचं उपयोजन आलं पाहिजे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे त्या थेरमचा. नुसता माहिती असून काही उपयोग नाही. मला अमुक हे माहिती आहे पण तुला उपयोग करता येत नाही आहे तर तुझ्या माहितीचा ज्ञानामध्ये कुठेही त्याचं रूपांतर होत नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला तशा पद्धतीने विचार करावा लागेल की एक ट्रायंगल दिलेला आहे, त्याला PQR नाव आहे
आणि एक अँगल बायसेक्टर आहे. दिस इज द अँगल बायसेक्टर, दॅट इज QS इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल Q. काय दिलेलं आहे बघा. आता PQ इज कॉन्ग्रँट विथ QR. बघा, PQ इज कॉन्ग्रँट विथ QR. इन दिस फिगर PQ इज कॉन्ग्रँट विथ QR, QS इज अ बायसेक्टर. देन फाइंड PS अपॉन SR इज इक्वल टू व्हॉट, असं मला या ठिकाणी काढायचं. PS अपॉन SR इज इक्वल टू व्हॉट. आता हे जर मला काढायचं असेल तर मला आकृतीकडे बघावं लागेल. हा अँगल बायसेक्टर आहे. मग अँगल बायसेक्टर थेरम वापरावा लागेल. हाऊ टू राईट द रेशो ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल्स यूजिंग द अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीने मी कसं लिहिणार बघा. PQ अपॉन QR, PQ अपॉन QR इज इक्वल टू PS अपॉन SR, PS अपॉन SR. बरेच विद्यार्थी म्हणतात असंच लिहिलं पाहिजे का सर? नाही, तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहा. तुम्ही असं लिहा QR अपॉन PQ चालेल, पण पुढचा रेशो घेताना अवधान ठेवलं पाहिजे. पुढचा रेशो कसा घ्यायचा आहे मला? RS किंवा SR, SR अपॉन PS, म्हणजे हे उलट होईल कारण रेशो आहेत ते. आपल्याला रेशो कसे लिहायचे आणि रेशोच्या प्रॉपर्टीज आपण शिकलेलो आहेत 9वी मध्ये, त्यामुळे आपल्याला हे सगळं माहिती आहे. येस, हा भाग तुम्ही लक्षात घ्या. मग PQ अपॉन QR, बट PQ इज इक्वल टू QR असं मला दिलेलं आहे. डायग्रॅममध्ये बघा, दोन खुणा सारख्या आहेत म्हणजे हे दोन रेशो सारखे आहेत. याचा अर्थ काय? 1 अपॉन 1 इज इक्वल टू PS अपॉन SR. बघा, PQ इज इक्वल टू QR म्हणजेच रेशो किती येईल? हा QR जर मी इथे आणला तर 1 अपॉन 1 येईल, म्हणून हा रेशो 1 अपॉन 1. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर PS इज इक्वल टू SR, आणि PS इज इक्वल टू SR आहे म्हणजेच रेशो किती आहे? 1:1. म्हणजे इथे आन्सर काय येईल? 1:1. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. अजून एक उदाहरण आहे ते मी घेणार आहे, कारण बऱ्याच वेळा ते थोडंसं मोठं उदाहरण आहे पण त्याचा कन्सेप्ट तुम्हाला द्यायचा आहे. एक बेसिक प्रपोर्शनॅलिटीवरचं थेरमवरचं उदाहरण आहे. अतिशय सोपं आहे आणि हे उदाहरण तुम्ही सोडवायचं असं मी फक्त कन्सेप्ट तुम्हाला देतो आणि त्या कन्सेप्टवरून तुम्हाला ते सोडवता येईल. एक ट्रायंगल या ठिकाणी दिला आहे. दिस इज अ ट्रायंगल. D इज द लाईन पॅरलल टू BC. Yes, AD is x plus 10, AE is x plus 6, DB is 4x plus 10 and CE is x plus 10. प्रश्न काय विचारलाय बघा. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ x will segment DE parallel to AB? एक्सच्या कोणत्या किमतीसाठी DE BCला पॅरलल होईल? बघा, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मला काढायची आहे. म्हणजे जर DE BCला पॅरलल असेल तर AD अपॉन BD इज इक्वल टू AE अपॉन EC असा रेशो मला लिहायला लागेल. मग तो रेशो जर मी लिहिला तर मी आता रेशो लिहित नाही, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. म्हणजे x प्लस 10 अपॉन 4x प्लस 10 इज इक्वल टू x प्लस 6 डिवायडेड बाय x प्लस 10. हा रेशो मी या ठिकाणी लिहिला आहे. मग काय करायचं? या रेशो लिहून झाल्यानंतर तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं. तुम्ही या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करा, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करा. बघा, ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष सोडवायला बसतो त्यावेळेस आपल्याला अनेक अडचणी येतात. जोपर्यंत आपण कुठलंही काम करायला घेत नाही तोपर्यंत अडचण येणार नाही. अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवल्या म्हणजे त्याला आपण अभ्यास असं म्हणतो, म्हणजे आपण पुढे जातो आहे. एक एक बॅरियर जे आहे ते बॅरियर मला पास करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही अडचण मला सोडवायची आहे. बघा, अनेक अडचणी येतील तुम्हाला. x प्लस 10 इंटू x प्लस 10 बरोबर आहे. द्विपदींचा गुणाकार कसा करायचा हे मला माहिती पाहिजे. मग ते गुणाकार केल्यानंतर पुढे काय करायचं ह्या बाबी मला माहिती असल्या पाहिजे. म्हणजे x प्लस 10
इंटू एक्स प्लस 10 इज इक्वल टू 4x प्लस 10 इंटू एक्स प्लस 6. बघा, यांचा तुम्ही गुणाकार करून बघा. गुणाकार करून तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. ते इक्वेशन मी देतो, फक्त ते तुम्ही नीट लक्षात घ्या. ते इक्वेशन तुमचं येतं का ते बघा, तुम्ही चेक करा. इक्वेशन असं येतं 3x² प्लस 14x अँड -40 इज इक्वल टू 0. असं इक्वेशन तयार होतं. आणि मग हा -40 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आपल्या नेहमीच्या पद्धतीने. हा येईल -120. याची फोड करायची, ती येईल -6 आणि +20. येस, अशा पद्धतीने येईल. आणि मग तुम्हाला हे सोडवून झाल्यानंतर, याचे फॅक्टर पाडून झाल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 2 मिळेल. एक निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते, ती न घेता आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ, दॅट इज एक्स इज इक्वल टू 2 अँड हेन्स ऑप्शन इज एक्स इज इक्वल टू 2. तर अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण विचार करू MCQ क्वेश्चन्सच्या बाबतीत किंवा इतर क्वेश्चनच्या बाबतीत, तर आपला कॉन्फिडन्स निश्चित वाढेल. आणि हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही एकत्रित करा. तुमच्याकडे ज्या काही प्रश्नपत्रिका संच आहेत, ते सगळे प्रश्नपत्रिका संच एकत्र करा. त्या प्रश्नपत्रिका संचांमधून प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा क्वेश्चन नंबर 1A याच्यात दिलेले 4-4 प्रश्न कलेक्ट करा. बघा, हे कलेक्ट करता करता आपला अभ्यास होतो. कलेक्ट करता करता मला कन्सेप्ट्स लक्षात येतात. म्हणून ते कलेक्ट करा, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि मग हा सगळा एकत्रित असा अभ्यास झाल्यानंतर पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून बघायला सुरुवात करा. ओके, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आता सांगितला. आता याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 2 याच्यावर आपल्याला MCQ क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातील याचा विचार करायचा आहे. ओके, धन्यवाद.